तर होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी रायगडावरील वाघ्या कुत्राच्या समाधीवर भूमिका स्पष्ट केली आहे। लोकांच्या प्रश्नांपेक्षा ऐतिहासिक गोष्टींवर भर देणं चाललंय। दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीला राजकीय आणि जातीय वळण देण्यात येते। एक समिती नेमण्यात यावी आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकावं आणि त्यामध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा समावेश नसावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं होळकरांनी म्हटलंय। शिवाय संभाजीराजे छत्रपतींनी आपल्याला बोलावलं तर जाईन, मात्र ऐतिहासिक पुराव्यांवरती निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटले। मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र शासन आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना ही विनंती करायची, कुठली बाजू चुकीची आहे कुठली बरोबर आहे ह्याच्यात न पडता शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा। ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात। म्हणजे जे त्या स्मारकाच्या समर्थनात बोलतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी, जे स्मारक काढावं असं म्हणतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी आणि बाजू ऐकून घेत असताना राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून इतिहास अभ्यासकांना त्याच्यात कसं घेता येईल, दोन्हीकडच्या इतिहास अभ्यासकांना, मग तिकडे इंद्रजित सावंत असतील, इकडे संजय सोनवणी सर असतील, अशी अनेक मंडळी आहेत। मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 नावं घेतली। तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं। संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे। संभाजीराजे तिथे येतील, मला सांगितलं तर मी येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन, सगळ्या बाजू समजून घेऊन दोन्हीकडच्या दोन्ही पक्षांच्या, आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं।